घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज राज्याच्या विधान भवनाला भेट देणार. विधिमंडळ भेटीदरम्यान धनखड आमदारांसोबत संवाद देखील साधणार. विधान भवनाच्या कामकाजाची धनखड माहिती देखील घेणार. अजित पवार गटाच्या बारामतीमधील जनसन्मान रॅलीचा टीजर जारी. 14 जुलैला बारामतीमध्ये अजित पवार गटाचा महामेळावा. तिसऱ्या आघाडीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास सहभागी होणार. बबनराव तायवाडेंचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यास तयार. नाशिकच्या पंचवटीमधून शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक. गांजाच्या तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांची कारवाई. सोलापूर शहरातील रस्त्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक. महापालिका आयुक्तांना चपलेनं मारण्याचा ठाकरे गटाचा इशारा. पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये ड्रोन घिरट्या घालत असल्याचा प्रकार समोर. रात्रीच्या अंधारामध्ये उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळे भोरमध्ये भीतीचं वातावरण. सातारा जिल्ह्यातील फलटण मान तालुक्यामध्ये ड्रोन फिरत असल्याची माहिती. त्यामुळे ड्रोन फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापूरच्या माड्यामध्ये लाईट नसल्यानं लाडकी बहीण योजनेमध्ये अडथळा. लाभार्थी रिकाम्या हातानं माघारी. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विलिनीकरणाला सुरुवात. पालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर पालिकेचे क्षेत्र 1.5 चौरस किलोमीटरनं वाढणार. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा अर्जाला आजपासून सुरुवात. अर्ज भरण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदत. वेळेमध्ये परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा आदेश. उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाचे आदेश. नागपूरच्या नरखेड एमआयडीसी फेज 2ला हाय पॉवर कमिटीची मान्यता. नवीन उद्योग येणार असल्यानं स्थानिकांना रोजगाराची अपेक्षा. राज्यातील शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ. कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार 46% ऐवजी 50% महागाई भत्ता मिळणार. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती आणि चंद्रपूरसह राज्यातील 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज. पुढील 2 ते 3 दिवस पुन्हा एकदा मुंबईमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. किनारपट्टीसह पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याचा अंदाज. हवामान खात्याकडून किनारपट्टीसह पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसामध्ये रत्नागिरीमध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय. रत्नागिरीतील बाव नदी परिसरामध्ये शेतीच्या कामांचं ड्रोनमधून टिपलेलं हे विहंगम दृश्य. यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मका, कापूस, तुरीची पेरणी विक्रमी पद्धतीनं. आतापर्यंत 116.38 लाख हेक्टरवर पेरणी. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या. परभणीमध्ये सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव. वेळीच व्यवस्थापन करण्याचा कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांना सल्ला.